कान देऊ नाही का? आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यानं तुम्ही पुष्कळ लोकांना वाचवणार आहात. त्याच्यामुळं तुम्ही पुष्कळांना त्या मरणाच्या गर्तेतनं बाहेर काढणार आहात. कारण तुमचा जो देव आहे, आज सकाळी ज्या देवाकडे तुम्ही आपली दृष्टी लावलेली आहे, आज सकाळी जे वचन तुम्ही ऐकण्यासाठी कान तुमचे टवकारलेले आहेत, मला तुमच्या परिवारातल्या सदस्यांसाठी जीवनाचं वचन घेऊन यायचं आहे. ते जीवनाचं वचन हे हगारेनं इस्माईल हंबरडा फोडला, आक्रोश केला का? कारण तो मरत आहे. कान देऊ नये का? साधारण प्रार्थना करू नका. एखाद्याला जर तुम्हाला वाचवायचं असेल तर आतमधल्या भावना जाग होणं गरजेचे आहे. तुमच्या भावना आक्रोशाच्या रूपानं परमेश्वरापर्यंत पोहोचू द्या. हगार त्या ठिकाणात रडली, तिनं हंबरडा फोडला, ती इस्माईल कडे पाहत होती. दोन गोष्टीनं, एक तर तिचा आधार तुटलेला आहे, एक तर इस्माईलचा आधार तुटलेला आहे. आता इस्माईल आणि परत त्याला भाकर देणारं, पाणी देणारं कोणी नव्हतं, परंतु तिनं रानामध्ये हंबरडा फोडला. बायबल सांगतं नुसताच हगारनं हंबरडा फोडला नाही, नुसतं हगारीच आक्रोश केला नाही, शास्त्र सांगतं इस्माईल सुद्धा आक्रोश करत होता. कान देऊ नये का? ज्यांचा परिवार आक्रोश करतो त्या परिवाराला वाचवणारा देव त्यांचा आक्रोश ऐकून त्यांचा दुभांगलेला परिवार परत एकत्र करतो. त्या दिवशी कदाचित